नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भोसले घाटात केमिकल टँकर पलटी, लिकेजमुळे नागरिकांना त्रास, परिसरात भीतीचं वातावरण. पहिलं कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न. राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार विजेते सरपंच भगवान साळुंके यांचा सत्कार. MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न. आणि 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील भोसलेघाट येथे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून इथाइल ॲसिटेट हे ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टँकर अचानक पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून केमिकल लिकेज सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना तीव्र वास आणि त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि कंपनीची सेफ्टी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सध्या लिकेज नियंत्रणात आणण्याचं आणि परिस्थिती सुरक्षित करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान संबंधित कंपनीवर PFAS संदर्भात वाद सुरू असतानाच हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा टँकर मुंबईकडे निर्यातीसाठी जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल कंपनीची सब कंपनी येलोस्टोन फाईन केमिकल प्लॉट नंबर G60 MIDC लोटे परशुराममध्ये आहे. या कंपनीच्या PFAS संबंधित उत्पादनाच्या विरोधात गेले 69 दिवस आमची धरणे आंदोलनाला अशोकराव जाधव आणि राजेंद्र आंबरे बसलेले आहेत. आमची मागणी अशीच होती की कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी PFASचं प्रदूषण करू शकते, त्यामुळे ही बंद व्हावी. आणि ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीत 2 वेळा असे टँकर त्यांचे पलटी झालेले आहेत. आता मागे आपण बघत असाल तर 7:30 वाजता हा एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्यातून काही गॅस लीक होत असल्याची चर्चा झाल्यामुळे ताबडतोब फायर ब्रिगेडची गाडी वगैरे आणलेली आहे. त्यामध्ये कोणतं मटेरियल आहे याबाबत काही अजून निश्चित माहिती मिळू शकली नाही, परंतु हे मटेरियल न्हावाशिवा बंदरातून एक्सपोर्ट केलं जातं अशी तात्पुरती आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्यानुसार आता हा टँकरचं लिकेज काढलेलं आहे, परंतु असे जीवघेणे वाहतूक या केमिकलची होत असते. यासाठी कंपनीने योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे आणि शक्यतो ही कंपनी बंद करण्यासाठी आमची मागणी आहे. चौदार तळे सत्याग्रह शताब्दीस समर्पित कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड या संस्थेच्या वतीने आयोजित व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून पहिलं कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी खेड येथील फुले शाहू आंबेडकर साहित्य नगरी स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड येथे विचार मंथनाच्या वातावरणात संपन्न झालं. नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेतील चित्ररथाने सांस्कृतिक विचार यात्रा खेड एसटी स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून, बाजारपेठेतून, तीनबत्ती नाका जवळील जिजामाता उद्यानातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि संमेलन स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्तुतीपर दैवत छत्रपती गीत सादर केलं. कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येसोंडे व सचिव सचिन मोहिते, प्रमुख पाहुण्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर, संमेलनाच्या अध्यक्षा आशालता कांबळे, उद्घाटक प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट तुल डफळे, संदीप गमरे, संयोजन समिती अध्यक्ष संजयजी कासारे, सुधीर भोसले, डॉक्टर रोहिदास जाधव, डॉक्टर राहुल निकम, ॲडव्होकेट संदेश मोरे, अशोक मोरे, काकासाहेब जोयेशी,
आदी मान्यवर उपस्थित होते. अंजलीताई आंबेडकर, प्रतिमा परदेशी, आशालता कांबळे यांनी पारंपरिक चौकट मोडत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने संमेलनाचं उद्घाटन केलं. प्रमुख पाहुणे आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांनी आजच्या खरातांच्या कांडावर सडकून टीका केली, तर धर्मांतर कायद्याच्या आडून सरकारने संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न चालू असल्याचं प्रखर मत मांडलं. अशा परिस्थितीत सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी साहित्यिक, कवी, कलावंत यांच्यावर आहे, म्हणून कोकणातील ऐतिहासिक पहिलं कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं लागलं. प्रास्ताविक श्रीकांत सकपाळ यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार रवी उदय जाधव यांनी मानले. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान दगडू साळुंके यांना प्राप्त झालाय. त्यानिमित्त संपूर्ण तालुकाभर त्यांचं कौतुक होतंय. या पुरस्कार प्राप्त सरपंच महोदयांचा सत्कार वाळंजवाडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ मानसी जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, सरपंच संघटना अध्यक्ष दिनेश चव्हाण, उधळे गावचे सरपंच दयानंद पाष्टे, शांताराम म्हस्कर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम येरापले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सत्कार कार्यक्रम आयोजक भरत आयरे, विशाल महाडिक, राजेश आयरे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी केलं. खेड शहरातील बजमय इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न झाला. त्याचे अध्यक्षपद माननीय संस्थाध्यक्ष ARD खतीब यांनी भूषवलं, तर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर अलिमिया दाऊद परकार उपस्थित होते. त्यावेळी तन्वीर खतीब, अनवर परकार, मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर हजर होत्या. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचा ध्वज फडकवण्यात आला. पाहुण्यांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थिनींनी शाळा आणि स्वागत गीतांचं गायन केलं. प्रमुख पाहुणे डॉक्टर परकार यांनी अनेक प्रत्यक्ष उदाहरणांसह उपस्थितांना मार्गदर्शन करताना अपयशांना न घाबरता नवनवीन आव्हानांचा सामना करून जीवन यशस्वी करण्याचं आवाहन करताना मोबाईलचा अतिरेक न करता शिकण्याची प्रक्रिया निरंतर कायम ठेवावी असं सांगून सबुरी व सत्याची कास धरावी असं आवर्जून सांगितलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात ARD खतीब यांनी शाळेच्या प्रगतीबद्दलची माहिती देताना स्वर्गवासी हसन चौगले यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेची आठवण करून देत चांगले व वाईट यातील फरक समजून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात उत्तम कामगिरी पार पाडणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं. आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला. 30 मार्च पासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातील देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामं नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत आणि झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस, संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येते. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टीन शेड खाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे असेही आवाहन करण्यात आलंय. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी PFASचे उत्पादन बंद होण्यासाठी खेडचे तहसीलदार सोनावणे यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी कोकण नागरिक संघर्ष समितीचे पदाधिकारी बशीर मुजावर, प्रणव मापुसकर, अब्दुल गणी मोटलेकर, बालशेठ पाटणे, मुतल्लिफ घरटे, शकीलभाई जसनाईक, प्रफुल्ल शेवरकर आदी उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील सातेरे जामगे येथील BAPS स्वामीनारायण मंदिर येथे मंदिराचा 51वा वर्धापन दिन बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 10 वाजता महापूजा आणि दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आणि अधिक माहितीसाठी सुभाषबाई कदम 9819 47 77 92 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. खेड गांधी चौक येथील रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे सालाबाद प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्त भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील असंख्य भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. गुहागर येथील श्रीदेव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव श्रीदेव व्याडेश्वर मंदिर प्रांगण येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सकाळी 5:30 वाजता कीर्तनकार मनाली मनोज बावधनकर यांचं जन्मोत्सवाचं कीर्तन, सकाळी 9:30 वाजता श्रींची षोडशोपचार पूजा, अभिषेक, लघुरुद्र, सकाळी 10 वाजता सुरभी महिला भजन मंडळ गुहागर बाजारपेठ बुवा तनुजा भावे आणि मंडळी यांचं भजन, सकाळी 11 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ आरे बुवा श्री साई कळजुणकर आणि मंडळी यांचं भजन, दुपारी 12 वाजता महाआरती, 3 वाजता स्वर साधना महिला भजन मंडळ खालचा पाठ बुवा आदिती धनावडे व मंडळी यांचं भजन, सायंकाळी 4 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत बुवा महेश होळम आणि मंडळी यांचं भजन, सायंकाळी 5:30 ते 7:30 वाजता ललिताचं कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन श्री हनुमान देवस्थान फंड गुहागर यांनी केलंय. कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयनी ढाकर खेड येथे डिजिटल शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम भाजपा विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत संगणक, मॉनिटर, प्रिंटर तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सर्व साधन सामुग्री उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल आणि उत्तम कुमार सुखराज जैन चिराग मार्बल खेड दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 31 मार्च ते शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये चष्म्यावर 10% सवलत आणि सवलतीच्या दरात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 91 37 15 54 90 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.